कर्म चांगलं केलं तर ते परतून येणारच आहे आणि ते तुमच्या वाईट काळात तुमचे रक्षण करणार आहे. कधीकधी आपल्या हातून कळत नकळत झालेलं चांगलं कर्म देखील आपल्याला आडवं येतं. हे सांगणारी एक सुंदर कथा पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. त्यावेळी शिष्य आपल्या गुरूंसोबत आश्रमांमध्ये राहत असत. तिथे ते शिक्षा घेत असत. असेच एका आश्रमात साधूंसोबत अनेक शिष्य राहत होते. ते साधू 100 वर्षांचे होते. त्यांच्याकडे असणाऱ्या शिष्यांमध्ये एक शिष्य त्यांचा खूप लाडका होता. तो खूपच आज्ञाधारी आणि सर्व कामे मनापासून करणारा होता. वृद्ध साधू फार ध्यानी होते. जेव्हा ते समाधी लावून बसायचे तेव्हा 2-2 दिवस ते या अवस्थेतून बाहेर यायचे नाहीत. त्यामुळे त्यांना भविष्य बघायची अनोखी शक्ती प्राप्त झाली होती. ते जेव्हा ध्यानात असायचे तेव्हा त्यांना भविष्यात काय घडणार आहे ते आधीच दिसून यायचं. असेच एकदा ते ध्यानाला बसलेले असताना त्यांना दिसलं की आपला आवडता शिष्य 8 दिवसांनंतर मरणार आहे. ते समजताच त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांना वाटलं मरणाच्या आधी त्याला आपल्या कुटुंबाला भेटून येऊ द्यायला सांगावे. त्यांनी आपल्या शिष्याला जवळ बोलावले. ते म्हणाले, तू 7 दिवस तुझ्या घरी जाऊन आपल्या कुटुंबाला भेटून ये. शिष्याला आनंद झाला. तो म्हणाला, माझी खूप दिवसांपासून माझ्या घरच्यांना भेटायची इच्छा होती. तुम्ही जणू माझ्या मनातील जाणून मला ही परवानगी दिली म्हणून मी खूप आनंदात आहे. गुरु म्हणाले, ठीक आहे, तू जाऊन ये, पण लक्षात ठेव 8व्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी तुला आश्रमामध्ये परत यायचं आहे. शिष्य म्हणाला, जशी आपली आज्ञा गुरुदेव, मी 8व्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी आश्रमात नक्की परतून येईन. असं म्हणून आणि वृद्ध साधूंच्या पाया पडून तो निघाला. त्याला जाताना बघून साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांनी आता ठरवलं की आपण पुढच्या 8 दिवस ध्यानस्थ बसायचे नाही, कारण आपल्या आवडत्या शिष्याचा होणारा मृत्यू त्यांना पाहायचा नव्हता. त्यांना वाटलं, इतका गुणी मुलगा आहे, पण आता हा आपल्याला कदाचित कधीच परत दिसणार नाही. शिष्य डोंगर उतरून आपल्या गावाच्या वाटेने चालू लागला. गावाकडे जाताना त्याला एक छोटीशी नदी ओलांडून जावं लागायचं. तेव्हा नुकताच पावसाळा सुरू झाला होता. तो नदीजवळ पोचला तेव्हा त्यानं पाहिलं की पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे काही मासोळ्या बाहेर आल्या आहेत आणि पाण्याचा प्रवाह पुढे निघून गेल्यामुळे त्या तडफडत आहेत. त्याने एक क्षणाचाही विलंब न करता त्या सर्व मासोळ्यांना पाण्याच्या आत टाकले. पाण्यात गेल्याबरोबर त्यांची तडफड बंद झाली. हे पाहून त्याला आनंद झाला. थोडे पुढे गेल्यावर त्याने पाहिले की नदीचे पाणी वाढत आहे. तो जेव्हा नदीच्या अगदी जवळ पोचला तेव्हा त्याला तिथे मुंग्यांचं एक मोठं वारूळ दिसलं. लाखो मुंग्या त्या वारुळातून ये जा करत होत्या. अन्नाचे छोटे छोटे कण त्या तोंडात धरून वारुळात आणून जमवत होत्या. ये जा करताना त्यांची एकमेकांशी टक्कर व्हायची. तेव्हा त्या आपला रस्ता बदलून पुन्हा शांततेनं चालायला लागायच्या. शिष्याला हे सगळं बघून फार गंमत वाटली. नदी पार करायला त्यानं पाण्यात पाऊल टाकलं. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की नदीच्या पाण्यानं मुंग्यांचं वारूळ वाहून जाऊ शकतं. लाखो मुंग्या इतक्या कष्टानं जमवलेलं अन्न नाहीसं होईल. त्यानं त्या मुंग्यांना वाचवायचं ठरवलं. तो पुन्हा त्या वारुळाजवळ आला. त्यानं किनाऱ्याजवळची माती आणि दगड घेऊन त्या वारुळाभोवती एक तटबंदी तयार केली. शिवाय नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी एक छोटीशी गोलाकार नाली अतिशय कलात्मक पद्धतीने बनवली, जेणेकरून नदीचे पाणी पुन्हा नदीला जाऊन मिळेल आणि वारुळाचे रक्षण होईल. आता वारुळाला काही त्रास नाही हे विचार करून त्यानं पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. जसा तो गावाच्या वेशीजवळ पोचला तसं त्याला दिसलं की एक वृद्ध कुष्ठरोगी भिकारी अतिशय केविलवाणीपणे सगळ्यांना भाकर मागत होता. पण तो कुष्ठरोगी असल्यामुळे कुणीही त्याला भाकरीचा तुकडा त्याच्याजवळ जाऊन देत नव्हतं. ते पाहून त्याला
तरुणाला फार वाईट वाटलं. त्यानं आपल्या शिदोरीमधनं भाकरी काढली आणि त्या भिकाऱ्याच्या जवळ जाऊन त्याला खाऊ घातली. त्यानंतर आपल्याजवळ असलेले पाणी देखील त्यानं त्याला पाजले. पोटात अन्न आणि पाणी गेल्यामुळे तो भिकारी खूप आनंदित झाला. त्यानं त्या तरुणाला मनापासून खूप सारे आशीर्वाद दिले. त्यानंतर तो घरी पोचला. घरच्यांसोबत त्याच्या 8 दिवस कसे संपून गेले याचं त्याला भानच राहिलं नाही. जेव्हा त्याला आपल्या गुरुच्या आदेशाची आठवण झाली तेव्हा 8व्या दिवसाचा सूर्यास्त आधीच होऊन चुकला होता. तो मात्र लगेचच आश्रमाकडे निघाला. इकडे त्याची प्रतीक्षा करत बसलेला वृद्ध साधू 8व्या दिवसाचा सूर्यास्त होऊनही आपला शिष्य परतला नाही हे पाहून मनाची खात्री करून बसला होता की तिकडे नक्की काहीतरी बरं वाईट झालं असेल. एकतर तो आपल्या घरीच मेला असेल किंवा वाटेत एखाद्या जनावरानं त्याला खाल्लं असेल. नदी पार करताना तो कदाचित वाहून गेला असेल अशी शक्यता पण होती. रात्रभर त्या वृद्ध साधूला झोप लागली नाही. पण पुढच्या दिवसाचा सूर्य जसा उगवला तसा शिष्य आश्रमात येऊन दाखल झाला. त्याला पाहून वृद्ध साधू आश्चर्यचकित झाला. त्याला दिसलेले भविष्य कधीच खोटं होत नव्हतं. तो आनंदाने शिष्याला म्हणाला, तू आश्रमातून घरी जायला निघाला, त्यानंतर काय काय झालं ते मला सविस्तर सांग. शिष्यानं गुरुला सगळं सांगितलं. मासोळ्या कशा तडफडत होत्या, त्याने त्यांना पाण्यात टाकल्यावरती त्याला मिळालेला आनंद, नदीचे पाणी कसं वाढलं होतं, त्याने मुंग्यांचं वाळू कसं वाचवलं, भिकाऱ्याला भाकर खाऊ घातल्यावर तो भिकारी किती आनंदित झाला वगैरे सगळं ऐकून गुरुच्या लक्षात आलं की आपल्या या शिष्यानं माशांचे, लाखो मुंग्यांचे प्राण वाचवले आहेत. शिवाय त्या भिकाऱ्याकडनंही खूप सारे आशीर्वाद मिळवले. हे सर्व त्यांना कोणत्याही अपेक्षेपोटी केलं नव्हतं. त्याचं तेच पुण्य त्याच्या मृत्यूला आडवं आलं होतं आणि शिष्याला पुन्हा सुखी आणि दीर्घ जीवन प्राप्त झालं आहे. साधू आपल्या शिष्याच्या डोक्यावरती हात ठेवत म्हणाला, कर्म नक्की परतून येतं आणि पुण्य नेहमी आडवं येतं. शिष्याला गुरुच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला नाही. त्यानं गुरुला विचारलंही नाही. तो आपल्या नेहमीची आश्रमातली कामं करण्यात मग्न होऊन गेला. चांगल्या कर्माचं फळ नेहमी चांगलंच मिळतं. हे गरजेचं नाही की प्रत्येक वेळी तुमच्या कर्मानं तुमचं आयुष्य वाढेल, पण तुमच्या कर्माने तुमच्या आयुष्यातलं दुःख आणि संकट मात्र नक्कीच कमी होतील. कर्माचा अतिशय साधा सिद्धांत आहे. तुम्ही जे काही कराल तेच तुमच्याकडे फिरून पुन्हा येणार आहे. त्यामुळे तुमचं कर्म नेहमी चांगलं असलं पाहिजे, कारण वाईट कर्माची फळं देखील वाईट असतात. म्हणून आयुष्यात नेहमी कळत नकळत का होईना पण चांगले कर्म करत राहा. तुम्ही जे चांगले कर्म करत राहाल त्याने तुमच्या पुण्याची झोळी नक्कीच भरणार आहे आणि हे पुण्य तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे नक्कीच कामात येणार आहे. कारण कधी काळी केलेलं कोणतं पुण्य तुम्हाला कुठे आणि कसं आडवं येईल हे सांगता येत नाही. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.